नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की जिल्हा परिषदच्या उत्पन्नातून निधीची तरतूद होणार आहे आणि शेतकऱ्यांना अनुदानावर ताडपत्री आणि सोयाबीन चाळणी मिळणार आहे। लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। काय आहे सविस्तर माहिती हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणि सूचना तुम्हाला मिळत जाईल। चला तर मित्रांनो हा व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो या आर्थिक अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 75% अनुदानावर ताडपत्री आणि सोयाबीन चाळणी मिळेल। तर समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय शेतकऱ्यांना डिझेल इंजन व मोटर पंपासाठी लाखो रुपयांचा निधीची तरतूद आगामी आर्थिक वर्षात करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून विविध घटकासाठी निधीची तरतूद केली जाते। कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकरी, पशुपालनासाठी तर समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी कृषी उपयोगी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येतात। या आर्थिक वर्षात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर ताडपत्री व सोयाबीन चाळणी पुरवण्यात येणार आहे। म्हणजेच जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून या योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री आणि सोयाबीन चाळणी मिळणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत वाट बघावी लागेल। 2023-24 मध्ये 75% अनुदानावर शेतकऱ्यांना ताडपत्री पुरवणे या बाबीसाठी कृषी विभागाने चालू आर्थिक वर्षात 26 लाखाच्या निधीची तरतूद केली। जवळपास 990 लाभार्थ्याची निवड झाली असून ताडपत्रीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।